दादा, आपण लोकनियुक्त लोकांच्यातून आता निवडून आलेले थेट नगराध्यक्ष आहात. त्यामुळं आम्ही पत्रकार म्हणून बोलत असताना तुम्ही या जनतेचे आता मनातले आणि कृतीतले राजे झालेले आहात. आज वाळवा तालुक्यामधलं ईश्वरपूर हे खूप मोठं शहर आहे. वाळवा तालुक्याला संपूर्ण सांगली जिल्हा, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये खूप मोठं मानाचं स्थान आहे. क्रांतिसिंह नाना पाटलापासून ते अण्णाभाऊ साठे या सगळ्या लोकांचं वाळवा तालुका आणि त्या वाळवा तालुक्याचं इतिहास या ईश्वरपूरमध्ये घडलेला आहे. इंग्रजांचं वास्तव्य आणि त्यांना विरोध करण्याचं काम वाळवा तालुक्याने केलेलं आहे. आणि अशा वाळवा तालुक्यामध्ये मधल्या 2-4 दिवसामध्ये जी मुलगीवरती बलात्कार होऊन तिचं ती नग्न धिंड, म्हणजे त्या मुलगीला 3-4 किलोमीटर नग्न यावं लागलं, म्हणजे ही खूप आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने खूप लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. तर हे घडण्यापाठीमागं सर्व लोकांचं असं म्हणणं आहे किंवा पोलीस प्रशासन असं म्हणणं आहे की नशेच्या गोळ्या, त्याचबरोबर काही दारू बेकायदेशीर असणारी कामं आणि त्यांची ज्या पानटपऱ्यामध्ये काही पानटपऱ्या जर पाहिल्या तर निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना दिसून येतंय की तुमच्या एखाद्या मंदिरामध्ये गर्दी होत नाही, एवढी त्या पानटपऱ्याच्या पुढे गाड्या लागलेल्या असतात, एवढ्या गर्दी असते. याचं निश्चितपणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करेलच, परंतु तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या संदर्भात तुमच्या पक्षाच्या वतीनं, नगरपालिकेच्या वतीनं, आणखी इतर काही बाबींच्या वतीनं आपण काय कराल? कारण अशा प्रकारच्या लाजिरवाणी गोष्टी परत होऊ नयेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याचं नाव, इस्लामपूरचं, उरून ईश्वरपूरचं नाव वाईट होऊ नये, ते नेहमीच शिक्षणाचं माहेरघर आणि क्रांतिकारक माहेरघर राहावं, यासाठी आपण काय कराल? ह्या शहरात ज्या 4-5 दिवसापूर्वी जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना आहे. मी त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. भविष्यात ह्या असल्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी जे कठोर निर्णय हे शासनानं जरूर केले पाहिजेत. या शहरातील प्रथम नागरिक या नात्यानं मी तुम्हाला एवढंच सांगतो की जिथे जिथं ह्या असल्या गोष्टी आढळून येतील त्या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक, आमचं सर्व प्रशासन ह्या पानटपऱ्यावर जे हे असलेले उद्योग चालतात ते हाणून पाडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणून ते न करतील असा आम्ही उपाययोजना करू. व या शहरात हे शहर पहिल्यापासून गुण्यागोविंदानं राहणारं, सर्व धर्म समभाव असं वागणारं शहर आहे. या शहराची लोकसंख्या झपाट्यानं या शहराची लोकसंख्येची वाढ झालेली आहे. जवळजवळ 1 लाख लोकांच्या वर ह्या शहराची लोकसंख्या झालेली आहे. 65,000 मतदार ह्या शहरात राहतात. त्यामुळं हे झपाट्यानं वाढणारं शहर ह्या भागात ह्या नशेच्या ह्याच्यामुळं जो ह्या शहराला ह्या मागल्या 4 दिवसापूर्वी गालबोट लागलं उरून ईश्वरपूर शहराला, या गोष्टीचा सर्व या उरून ईश्वरपूर शहरातील सर्व नागरिकांनी, सर्व लोकांनी एक प्रचंड प्रमाणात त्याचा निषेध करून एक दिवस पूर्ण 100% गाव बंद ठेवून ह्याचा निषेध केलेला आहे. भविष्यात आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून, आमच्या कौन्सिलच्या माध्यमातून, प्रशासकांच्या माध्यमातून या नशेच्या ह्या गोळ्या आहेत, या पानटपरीवर ज्या उद्योग चालतात त्यांना पायबंद घालण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि ह्यांचं प्रमाण आम्ही 100% नजीकच्या काळात आम्ही कमी करू. जर काही असं नशेच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स जे तरुणाईला भुलवतं आणि तरुणाई त्या मागे लागते आणि त्यांच्या हातून हे वाईट कृत्य घडतं, ज्यावेळी अशा मेडिकल किंवा कुठल्याही टपरींमध्ये किंवा कुठल्याही दुकानात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जर असे नशेचं काही साधन आपल्याला आढळून आलं तर त्यांचे परवाने आपण रद्द करणार का इथून पुढे? 100% करणार. 100% अशी कोणती गोष्ट तिथं आढळली तर 100% ती अनाधिकृत ठरवून ती परवाने नगरपालिकेची आमची लायसन असतील ती सुद्धा आम्ही रद्द करू. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय उपाययोजना? हा महिलांच्या सुरक्षेसाठी हा तसा पोलीस प्रशासनाचा हा विषय आहे. सर्वसामान्य सर्व लोकांनी ह्या महिलांच्या सुरक्षेत आपणच काळजी घेतली पाहिजे. एखादी घटना जर समोर घडत असेल तर त्याचं शूटिंग करणं आणि तिथं बघत उभा राहणं त्याच्यापेक्षा प्रतिकार करायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून ही कृती केली पाहिजे, तरच ह्याला पायबंद बसेल. ह्या असल्या नराधमांना त्यांच्यावर जबरदस्त आपल्या समाजाची सगळ्यांनी एकी करून त्याचा बंदोबस्त आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे आणि त्यात आपण या शहरातील नागरिक इथून पुढच्या काळात 100% करतील ही मला 100% खात्री आहे.
महिला सबलीकरण आणि महिला सुशिक्षितता सुरक्षित. सुरक्षितता सुशिक्षितता आणि सबलीकरण या जे शासनाचं हे धोरण आहे आणि त्याच्यासाठी महिलांना बऱ्याच शासनाकडून एक 33% सबसिडी देखील यामधून मिळते. तर ह्याचा काही लाभ आपण आपल्या उरण ईश्वरपूर या ठिकाणच्या महिलांसाठी उपयोगात आणाल का? 100% आम्ही या शहरात आमच्या नगरपालिकेचा थोडा फंड असतो त्यासाठी. त्या महिला बाल कल्याणच्या आमच्या सभापती महिला असतात, त्यांच्या मार्फत आम्ही वर्षभर असल्या या स्कीम आम्ही राबवत असतो. ह्या महिलांना संरक्षण देण्यासाठी, महिलांना सबलीकरण करण्यासाठी आम्ही त्या महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून या पुढील आत्ताच्या काळात आम्ही त्या गोष्टी लक्ष ठेवून त्याच्यावर सेपरेट निधी ठेवून त्यांचं काम करण्यासाठी आम्ही 100% प्राधान्य देणार आहोत. मॅडमने महिलांचा विषय काढलाय, तर मी स्वतः इथला स्थानिक रहिवासी असल्यामुळे दादा तुम्हाला असं विचारू शकतो की आज महिलांचा प्रश्न आला तर मला इस्लामपूरमध्ये महिलांसाठी कुठं असं वेगळं महिलांसाठी टॉयलेट मुतारी असं काही दिसत नाही. जर तहसीलदार परिसर संपूर्ण तालुक्यातून म्हटलं तर 2-4 7-8 4-5 तालुक्यातून आपल्या इथं उरण ईश्वरपूर बाजारला वगैरे येत असतात, महिला खेडेगावात येत असतात किंवा शहरी कामासाठी येत असतात. मला तर कुठंतरी असं अजून तर कुठं काय मुतारी वगैरे किंवा महिलांसाठी काय टॉयलेट्स किंवा पुरुषांसाठी वेगळं टॉयलेट काही कुठं दिसत नाही. नगरपालिकेच्या काळामध्ये इस्लामपूर पोलीस स्टेशन होतं, त्यावेळेला तिथं जुनं पोलीस स्टेशन होतं, मला वाटतं इंग्रजांच्या काळातलं, तिथं त्यावेळेला होतं. जसं नवीन बांधकाम झालं तसं काय मुतारे वगैरे कुठं दिसत नाहीत. हा प्रश्न महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही मुतारे वगैरे कराल, पण त्यांच्या सुरक्षेसाठी या संदर्भात तुम्हाला तुमच्याकडून तुमच्या नगरपालिकेकडून काय आता कृती होईल? आम्ही या गेली 5 वर्ष झालं या शहरात प्रशासक राजवट आहे. या 5 वर्षाच्या राजवटीत त्या लोकांनी पहिल्या ज्या सोयी होत्या, तुम्ही आत्ता उदाहरणार्थ सांगितलं, पहिल्या जुन्या कचेरीपाशी मुताऱ्या त्या होत्या, तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा, भव्य असा पुतळा झाल्यामुळं त्या ठिकाणचं ती व्यवस्था आपल्याला काढून टाकली. पण पर्यायानं त्या लोकांनी त्या ठिकाणी दुसरीकडं असं त्या मुताऱ्या बांधायला पाहिजे होत्या, पण ह्या प्रशासकानं बांधलेल्या नाहीत. आम्ही उद्या आमची आपण त्या ठिकाणी उद्या ह्या जिथं जिथं बसवायची आवश्यकता आहेत, फायबर मुताऱ्या चांगल्या प्रकारे आता नवीन स्कीममध्ये आपल्या मार्केटमध्ये आपल्याला मिळत आहेत. त्या चांगल्या चांगल्या ठिकाणी त्या मुताऱ्या उभा करून स्त्रियांची सुद्धा व्यवस्था वेगळी करून एक चांगलं प्रसाधनाचं काम या शहरात आपण भविष्यात करू. निश्चितपणे वाळवा तालुका हा क्रांतीचा तालुका आहे आणि वाळवा तालुक्याचे खासदार असणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे परभणीतून निवडून आले. त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा किंवा आता नुकताच अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, या अशा प्रकारचे पुतळे जे आपले अस्मित आहेत. क्रांतिसिंह नाना पाटलाचा पुतळा तर एसटी स्टँडच्या परिसरामध्ये पाहिल्यानंतर छोटासा पुतळा आहे आणि त्याला सगळ्या चौ बाजूने त्या गाड्याने आणि स्टॉलने वेढलेला आहे. तर आपल्या ह्या मार्केटमध्ये किंवा कुठं क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तर तुम्ही पाहिलेच आहे का? म्हणजे मला वाटतं ते चालूच आहे काम. तर अशा महान व्यक्तींच्या पुतळ्यांचं कुठं व्यवस्थापन आपण करणार आहात? आता जर आपण बघितलं तर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं कामकाज चालू आहे. गेली 4 दिवसापूर्वीच त्या पुतळ्याचं आपण रूपांतर आपण बघितलेलं आहे. जवळजवळ बऱ्यापैकी काम त्या पुतळ्याचं आत्ता होत आलेलं आहे. 1 ऑगस्टला तो पुतळा रीतसर मोठ्या चांगल्या समारंभात दिमागदार ह्याच्यात हा सोहळा या उरणेश्वर शहरात पार पडणार आहे आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा 100% या शहरात उभा राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याबद्दल बोलला, ती जागा पंचायत समितीच्या ताब्यात आहे. त्या पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांच्याशी नगरपालिकेचा आणि पंचायत समितीचा एकत्र येऊन तो पुतळा सुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण आकृती पुतळा करण्याचा आम्ही सुद्धा 100% या शहरात प्रयत्न करू. त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी इथं कमिटी निर्माण केलेली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून या शहरात या कचेरीच्या परिसरात अहिल्याबाई होळकरांचा पूर्णकृती पुतळा आम्ही या नजीकच्या काळात 100% या शहरात उभा करू आणि या तिन्ही पुतळे लवकरात लवकर कशी होतील या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मागं लागून ही 100% आम्ही काम पूर्ण करू भविष्यात. इस्लामपूरचं एसटी स्टँड अतिशय मोठं झालेलं आहे, भव्य दिव्य महामार्ग तयार झालेला आहे. परंतु त्या महामार्गाचा परिसर जर पाहिला तर मला वाटतं पेठ नाक्यापासून आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत, आंबेडकर नगरपर्यंत किंवा खाली हॉस्पिटलपर्यंत
तो सगळा परिसर अतिशय मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे. आणि आपण जर फुटपाथ जर पाहिलं तर फुटपाथ हे नेमकं अतिक्रमण करणाऱ्या स्टॉलसाठी आहे का लोकांना पादचाऱ्यांसाठी, लोकांना चालण्यासाठी आहे? म्हणजे अतिक्रमणचा जर विचार पाहिला तर तुमच्या इस्लामपूर हद्दीमध्ये, ईश्वरपूर हद्दीमध्ये असणारे जे अतिक्रमण या संदर्भात आपण काय निर्णय घ्याल? या शहरात नगरपालिकेच्या जागेत जे अतिक्रमण असतील ते आम्ही काढण्याचा 100% प्रयत्न करू. ज्या PWDच्या रस्त्याला जे अतिक्रमण आहेत ते PWD खाती त्यांच्या पाठीमागं लागून दोघांनी एकत्र येऊन ही स्कीम राबविली पाहिजे. तरच ही स्कीम अतिक्रमण या नॅशनल हायवेची थांबतील व तिथं फुटपाथ केल्यावर त्याला रेलिंगसुद्धा करावं करणार आहेत ते अजून. ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटतील. पण भविष्यात सगळ्या लोकांना मी असं आवाहन करतो या शहरातील की रस्त्यावर, फुटपाथवर कुणीही नगरपालिकेच्या बिनपरवानगी घेता अतिक्रमण जे कोणी करल ते ताबडतोब ज्या त्या वेळेला आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन 100% अतिक्रमण मुक्त गाव करण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करू.